माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हा जो कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये राबवला जातो आहे त्याची सुरुवात जळगावमध्ये उद्याच्या दिवशी या ठिकाणी होते आहे। आणि आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने जळगाव जिल्हा हा त्यांच्याकरता फलदायी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोघंही सीट ह्या खासदारकीच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा येणारे जे निकाल आहेत ते फलदायीच येतील। उद्याच्या दिवशी दुपारी 2:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या लाडक्या बहिणींना ते या ठिकाणी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे। भाऊ आणि बहिणीचं सर्वोच्च प्रेमाचा स्नेहाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय। या रक्षाबंधनानिमित्त माननीय मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणींसाठी काही ना काही विशेष घोषणा करणार आहेत। हे बघा, आपण जर योजनांचा विषय केला तर महिलांकरता ज्या योजना या सरकारने केल्या आहेत त्या मागच्या काळात कधी झालेल्या नाही। खास करून मुलींना मोफत शिक्षण असेल, महिलांना अर्ध्या एसटीमध्ये प्रवास असेल, मुली जन्माला आली तर तिला या ठिकाणी 1 लाख रुपये ती 18 वर्षाच्या होईपर्यंतचा विषय असेल। त्याचबरोबर लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये असेल। जे लोक वृद्ध आहे, महिला पुरुष, त्यांच्याकरता 4 धाम करण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुरुषांबरोबर महिलांना आणण्याकरता आणि त्यांचं जीवन उंचमान करण्याकरता हे सुंदर असे निर्णय घेतले। देशाच्या पातळीवर महिलांना मोफत शिक्षण देणारा, मुलींना मोफत शिक्षण देणारं हे पहिलं सरकार आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की महिलांकरता जे करता येईल ते करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। विधानसभेची निवडणूक हे बघा, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेगळे अर्थ लावले जातात। या ठिकाणी कुठली योजना आणली तर मग ती निवडणुकीच्या तोंडावर आणली, कुठली योजना नाही आणली तर मग ती का नाही आणली। आमचं म्हणणं हे आमची सद्विवेक बुद्धी आहे, आमचं मन स्वच्छ आहे। याच्यापूर्वी ज्या योजना आणल्या त्या काही निवडणुका पाहून नाही आणल्या। बहिणीला अर्ध तिकीटमध्ये जेव्हा एसटीमध्ये दिली तेव्हा काही निवडणूक नव्हती, मुलींना मोफत शिक्षण केलं तेव्हा काही निवडणूक नव्हती। योगायोग असा आहे ही योजना येणे, पण ही योजना आल्यानंतर 3-4 महिन्यांनी निवडणुका लागणे याचा अर्थ असा होत नाही। महिलांच्या ज्या जीवनाची काळजी या सरकारने केलेली आहे, 1.5 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला इलाज करता लागणारे पैसे जे होते त्याचे 5 लाख या सरकारने केले आहे। या सगळ्या योजना जर मुख्यमंत्र्यांच्या पाहिल्या तर प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। साधारण किती लोक? आमचा अंदाज आहे की 40,000पर्यंत लोक यावेत। भाऊ, ताकद जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे आतापर्यंत पाहिले असतं, म्हणजे भविष्यात ही ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आहे ती राखण्याच्या दृष्टीने एकच आमदार वाढवायचा आहे, ताकद तेवढीच आहे। लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं, पण जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र भरभरून मतदान झालेलं महायुतीला। आता मुख्यमंत्री महोदय येतील तर हा एक बूस्टर डोस होईल, एक मास्टर स्ट्रोक होईल असं वाटतं आपल्याला। हे बघा, या ठिकाणी जर आमची कामगिरी बरोबर राहिली नसती, आम्ही लोकांमध्ये या ठिकाणी राहिलो नसतो तर या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या 2 सीट्स लागल्या त्या लागल्या नसत्या। आमदारांनी केलेली कामं, सरकारने केलेल्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र सरकारने राबवलेले जे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांशी सतत संपर्कात राहणे याची फलश्रुती म्हणून राज्यामध्ये काय निकाल लागले आम्हाला माहीत नाही, पण या जिल्ह्यामध्ये 2.5-3 लाख मतांनी आमच्या सीट निवडून आल्या आणि मला तरी असं वाटतं मुख्यमंत्री जे येत आहेत तर दुग्ध शर्करा योग आहे, वातावरण चांगलं आहे। पुन्हा त्या वातावरणाला
या ठिकाणी झळाळी येणार आहे. लोकसभेचं आय लव्ह यू हे विधानसभेमध्ये आय लव्ह यू 2 होणार आहे का? आय लव्ह यू 2 नाही, आय लव्ह यू 4 होईल.